आपल्या सगळ्यांच्याच दिवसाची सुरुवात कशाने होत असेल तर ती सकाळच्या गरमागरम चहाने। पाण्यानंतर सर्वात जास्त पिले जाणारे लोकप्रिय पेय म्हणजे चहा, आणि हा चहा अपूर्ण आहे तो त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे चहा पावडर। जर तुम्ही खरे चहा प्रेमी असाल तर ही चहा पावडर कशी बनवली जाते हे जाणून घेण्याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल। तर ही चहा पावडर नक्की कशी बनवली जाते याचीच प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चहाचे उत्पादन म्हणजे ताज्या पिकलेल्या हिरव्या चहाच्या पानांचे काळ्या चहामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया। चहा उत्पादनाचा पहिला टप्पा म्हणजे चहाच्या रोपांची लागवड। कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पती ही एक सदाहरित झुडूप आहे जी उष्णकटिबंधीय हवामानात वाढते। आता ही वनस्पती मोठी झाल्यावरच तिच्या पानांपासून चहा पावडर तयार केली जाते। चहा पावडरचे उत्पादन हे मुख्यतः भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये घेतले जाते, आणि भारतामध्ये आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये चहाचे उत्पादन घेतले जाते। संपूर्ण भारतभर वापरले जाणारे चहा पावडरपैकी जवळपास 95% उत्पादन हे इथेच घेतले जाते। आसाम राज्य हे चहाच्या उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य आहे। चहाच्या पानांवर केली जाणारी प्रक्रियाच ठरवते की तो बनवला जाणारा चहा कोणत्या प्रकारचा होणार आहे। आता चहा बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊया, जी मुख्यतः 7 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पार पडते, परंतु चहाच्या प्रकारानुसार ती थोडी फार वेगळी असू शकते। 1. चहाची पाने तोडणे। शेतात चहाची पाने तोडल्यापासून उत्पादनाला सुरुवात होते। चहाच्या रोपातून चहाची पाने काढली जातात आणि नंतर उत्पादनासाठी जवळच्या चहाच्या कारखान्यात पाठवली जातात। हिरव्यागार चहाच्या बागांमधून कोमल पाने निवडली जातात। शक्यतो 2 पाने आणि 1 कळी एकत्र करून काळजीपूर्वक कटिंग करून त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही याची खात्री केली जाते। चहाच्या पानांचा ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा ही पाने शेतातून कारखान्यात पाठवली जातात। मऊ 2 पाने आणि कळी तोडण्याचं काम सामान्यतः तेथील प्रशिक्षित स्त्रियाच करतात। पानांची कटिंग ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते। काही ठिकाणी हाताने करतात तर काही ठिकाणी या कैचीचा वापर करून कटिंग केली जाते, आणि ही तोडलेली सर्व चहाची पाने बॅगमध्ये पॅक करून कारखान्यापर्यंत पोहोचवली जातात। 2. चहाची पाने कोमेजू देणे। ही चहाची पाने कारखान्यात प्राप्त होताच पानांचे वजन करून एका जाळीवर पसरवले जाते। कोमेजणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सुरुवातीला पानांमधील ओलावा काढून टाकण्यासाठी पानांच्या खालच्या साईडने गरम हवा सोडली जाते। सपाट जाळीच्या पृष्ठभागावर किंवा बांबूच्या ट्रेवर ही पाने टाकून पाण्याचे प्रमाण काढून टाकले जाते। या प्रक्रियेत पाने आणि कळ्यांमधील अतिरिक्त पाण्याचे प्रमाण बाष्पीभवन होऊन त्यातील पाण्याचे प्रमाण जवळपास 50% पर्यंत कमी केले जाते, आणि उत्पादनाच्या पुढील टप्प्यासाठी योग्य स्थितीत पाने आणली जातात। या पानांमधील पाणी कमी झाल्यामुळे या पानांचा सुगंध अजूनच वाढतो। 3. रोलिंग आणि क्रशिंग। बाष्पीभवन झाल्यानंतर पुढची पायरी म्हणजेच पाने आणि काळ्या रोलिंगसाठी या कन्व्हेयर बेल्टच्या सहाय्याने पुढे पाठवले जातात, आणि या सुकलेल्या पानांना या रोलिंग मशीनद्वारे रोल करून आणि नंतर क्रश केले जाते। रोलिंग आणि क्रशिंगची प्रोसेस झाल्यानंतर आता या बारीक झालेल्या चहाच्या पानांना ऑक्सिडेशन प्रोसेससाठी पुढे पाठवले जाते। 4. ऑक्सिडेशन आणि फर्मेंटेशन। आता ऑक्सिडेशन प्रोसेससाठी या बारीक केलेल्या चहाच्या पानांना अशा वेगवेगळ्या कंटेनरमध्ये भरले जाते, आणि या कंटेनरला एक ऑक्सिजन गॅस असलेल्या सिलेंडरशी जोडले जाते, आणि अशा प्रकारे ऑक्सिडेशन प्रोसेस सुरू होते। आता या चहाच्या पानांमध्ये असलेले रासायनिक घटक, काही प्रमाणात असलेले पाणी आणि ऑक्सिजन एकमेकांच्या संपर्कात आल्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन या चहाच्या पानांचा रंग हळूहळू बदलू लागतो। फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये चहाच्या पानांमधील एन्झाईम्सचे ऑक्सिडेशन होते, आणि त्यामुळे या मिश्रणाला एक विशिष्ट असा रंग आणि चव येते। जसजसे ऑक्सिडेशन वाढत जाते तसतसे पानाचा रंग हिरवट ते तांबेरी तपकिरी होत जातो। ही ऑक्सिडेशन प्रोसेसच चहाची चव आणि सुगंध निर्धारित करते। 5. पाने गरम करून फिक्सिंग करणे। ऑक्सिडेशन झालेल्या पानांमध्ये 45 ते 50% आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर असते। त्यासाठी परत एकदा या कंटेनर्सना एका गरम हवा असलेल्या सिलेंडरशी जोडले जाते, आणि त्यातून 80 ते 90 डिग्री सेल्सिअस तापमान असलेली गरम हवा पास केली जाते। आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर चहाची आर्द्रता जवळपास
7% कमी झालेली असते. 6. चहाची पाने सुकवणे. ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवण्यासाठी चहाची पाने कोरडे करण्याच्या पद्धतीचा वापर केला जातो. हे मिश्रण कोरडे करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे ओलावा काढणे आणि फर्मेंटेशन प्रोसेस थांबवणे. चहाच्या मिश्रणाची आर्द्रता 4% कमी करण्यासाठी तसेच त्याची चव आणि सुगंध स्थिर करण्यासाठी हे मिश्रण सुकवले जाते. जर चहाची पाने खूप ओलाव्याने भरलेली असतील तर त्याला बुरशी लागू शकते, त्यामुळे ते लवकरच कालबाह्य म्हणजेच एक्सपायर्ड होऊ शकतात. चहा दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि चवीला स्वादिष्ट असण्यासाठी परिपूर्ण आर्द्रतेनुसार सुकवणे गरजेचे आहे. चहाची मागणी आणि चहा उत्पादकांच्या पसंतीनुसार चहाची पाने पॅन फायरिंग, उन्हात वाळवून किंवा बेकिंगद्वारे सुकवली जातात. 7. पॅकेजिंग. संपूर्ण सुगंधी आणि चवदार चहाचे मिश्रण हे रूम टेम्परेचरपर्यंत थंड झाल्यावर पॅकिंग करण्यापूर्वी तज्ज्ञ चवदारांद्वारे तयार केलेला चहा चाखला जातो आणि त्याचे मूल्यांकन केले जाते. चहाच्या मागणीनुसार आणि आकारानुसार वेगवेगळ्या ग्रेडमध्ये चहाचे वर्गीकरण करण्यासाठी तसेच त्या मिश्रणातील देठ आणि फायबर काढण्यासाठी वेगवेगळ्या जाळीच्या आकाराच्या अशा ट्रे असलेल्या ग्रेडिंग आणि क्लिनिंग मशीनद्वारे या मिश्रणाची चाळणी केली जाते. नैसर्गिकरित्या चहा पावडर ही अतिशय हायग्रोस्कोपिक असते, त्यामुळे ते वेगाने ओलावा शोषून घेते. म्हणूनच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हवाबंद पॅकेजिंगमध्ये चहा पावडर पॅक केली जाते. साधारणतः 100 किलो चहाच्या पानांपासून फक्त 20 किलो चहा पावडर तयार होते. चहाचा रंग, चव आणि वास यानुसार चहाची क्वालिटी ठरवली जाते. अशा प्रकारे चहाच्या पानांपासून चहा पावडर तयार केली जाते. आता तुमच्या भागात चहा पावडरला काय बोलतात आणि तुम्ही दिवसातून किती वेळा चहा पितात ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.